नमस्कार मित्रांनो. राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंट अंतर्गत स्टेनोग्राफर या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. तर नवीन अपडेट काय बघू शकता. लघुलेखक कौशल्य व्यावसायिक चाचणी परीक्षा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र एक्ससाइज डिपार्टमेंट, महाराष्ट्र शॉर्ट हँड एक्झामिनेशन ऑगस्ट 2025. स्टेनो टायपिस्ट 80 वर्ड पर मिनिट. बघू शकता मित्रांनो, खाली काय दिलेलं आहे. नेम, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, सीट नंबर, स्किल टेस्ट सब्जेक्ट मराठी इंग्लिश, शॉर्ट हँड मार्क आउट ऑफ द 80 पैकी मॅक्झिमम मार्क, मार्क ऑप्टेन अँड रिझल्ट. तर बघू शकता मित्रांनो, आता हे जो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे राज्य उत्पादन शुल्क डिपार्टमेंट अंतर्गत जे स्टेनोग्राफर या पदासाठी जाहिरात आली ती बघा. तर व्यावसायिक चाचणी घेण्यात आली होती बघा. तर त्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तर बघू शकता किती जण ॲबसेंट आहे, किती जण डिस्क्वालिफाय झालेले आहे. डिस्क्वालिफाय का झाले, कारण की स्कोर कमी असल्यामुळे ते डिस्क्वालिफाय झालेले मित्रांनो. तर बघू शकता खाली कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे, रोल नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, किती मार्क पडले, समजा तुम्हाला 80 पैकी किती मार्क पडलेले. तर डिस्क्वालिफाय का झालेले मित्रांनो, कारण की ॲबसेंट असेल तरी जर डिस्क्वालिफाय झालेले आहेत तर काय इश्यू येऊ शकतो, कारण की एक्झाम दिली नसेल तर इथं बघा ॲबसेंट आहे. कारण की ह्या कॅन्डिडेटनं इथं तो ॲबसेंट आहे म्हणून दिलेले मित्रांनो. तर इथं डिस्क्वालिफाय का झाले तर रिझन नाही आहे. खाली बघू शकता इथं डिस्क्वालिफाय झालेले, कारण 27.5 मार्क पडल्यामुळे शक्यता. आता बघू शकता इथं ॲबसेंट आहे. खाली पण बघू शकता मित्रांनो, 50.5 मार्क, 50.5, 50 मार्क पडलेले मित्रांनो 80 पैकी, तर क्वालिफाय झालेले. 47 मार्कवाला क्वालिफाय झालेले आहे. 22.5 वाला डिस्क्वालिफाय झालेले आहे. आणि 36 मार्कवाला क्वालिफाय झालेला आहे. डिस्क्वालिफाय बघू शकता इथं. आता डिस्क्वालिफाय का झालेलं तर हे सांगता येत नाही. एकतर ॲबसेंट असेल, नाही तर दुसरं रिझन दिलेलं नाही. कारण की तर जे ॲबसेंट आहेत तर त्यांचं ॲबसेंट दिलेलं आहे. आणि आता जे डिस्क्वालिफाय का झाले तर तिथं काही रिमार्क दिलेले नाही आहे. तर खाली बघू शकता तुम्ही, भरपूर कॅन्डिडेट डिस्क्वालिफाय आणि ॲबसेंट झालेले मित्रांनो. बघा 31.5 ज्यांना स्कोर आहे तो पण डिस्क्वालिफाय झालेला आहे. कमीत कमी 35+ मार्क पाहिजे. 47 मार्कवाला क्वालिफाय झालेला बघू शकता. 26 मार्कवाला पण डिस्क्वालिफाय झालेला आहे. बघू शकता इथं 36 मार्क ज्यांना आहेत ते क्वालिफाय झालेले मित्रांनो. बघा आता 80 पैकी 2.5च मार्क पडलेले मित्रांनो. 31 मार्क वाला डिस्क्वालिफाय झालेला आहे. बघू शकता इथं 33.5 वाला क्वालिफाय झालेले मित्रांनो. तर 33 किंवा 34च्या आसपास ज्यांना स्कोर आहे ते क्वालिफाय झालेले आहे. तर अशी भरपूर मोठी यादी मित्रांनो. तर तुम्ही आपल्या यादीत नाव आहे का चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, कंट्रोल F प्रेस करा आणि ते तुमचं नाव सर्च करा. तर तुम्हाला लगेच नाव सापडेल मित्रांनो. बघा, मी एक नाव तुम्हाला सर्च करून दाखवते. बघू शकता तुम्ही इथं. मी सर्च नाव सचिन सर्च केलं मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही, वरती बघा कॉलममध्ये तुमचं नाव दिसतंय. आणि जेवढे पण कॅन्डिडेट असतील सचिन नावाचे, तर त्यांचे सर्व इथे दिसतील, टोटल किती सचिन नावाचे कॅन्डिडेट. तर अशा पद्धतीने तुम्ही लवकर तुमचं नाव सर्च करू शकता. स्कोर बघू शकता किती आलेलं काय नाही. जे क्वालिफाय झालेले कॅन्डिडेट सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. तर फायनल लिस्ट लवकर जाहीर होईल मित्रांनो. बघू शकता टोटल किती कॅन्डिडेट आहे.
421 कॅन्डिडेट आहे मित्रांनो टोटल. त्यापैकी बऱ्यापैकी कॅन्डिडेट अब्सेंट आणि डिस्क्वालिफाय झालेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.